तुम्हाला रिलॅक्स्ड असं बसा. ताठ बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. डोळे बंद. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असं बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर ह्या तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा. जिथून खाली खोलवर धरणी मातेमध्ये हे प्रकाश किरण जात आहेत, जशी झाडांची मुळे जातात. तेजस्वी पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने तुमचं शरीर भरलेलं आहे, जे तुमचा सर्व ताण तणाव दूर करत आहे. मन शांत करत आहे. या तेजस्वी प्रकाशाशी एकरूप व्हा. त्यामध्ये डुबून जा आणि बघा किती रिलॅक्स्ड वाटत आहे तुम्हाला. प्रार्थना करा. हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, हे निसर्ग देवता, हे हनुमान देवता, आता आम्ही जी सामूहिक प्रार्थना करत आहोत, ह्या प्रार्थनेचं फळ मला, माझ्या सर्व कुटुंबियांना, माझ्या शेजाऱ्यांना, या पृथ्वी ग्रहावरील संपूर्ण जगातील समस्त जीवसृष्टी मानवजातीला तुम्ही प्रदान करा. माझ्या या प्रार्थनेचा, विनंतीचा तुम्ही स्वीकार करत आहात, म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानते. छातीवर मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा प्रकाश बाहेर पडत आहे व तुमची संपूर्ण ऑरा या तेजस्वी प्रकाशाने भरून गेली आहे असं बघा.
तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून तेजस्वी पांढऱ्या प्रकाशात आपली ही पृथ्वी माता तिचा गोल बघा. प्रार्थना करा, ही निसर्ग देवता या पृथ्वीवर डॅफोडिल ही फुले जिथे जिथे आहे तिथून त्यांची प्रकाश शक्ती, डिव्हाइन हिलिंग पॉवर, त्यांचा सुगंध समस्त पृथ्वीग्रहाला व्यापून टाकत आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य प्राणी, जीव आणि कण यांच्या प्रकाश शक्तीने भरून जात आहे. सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे, रोगराईची परिस्थिती आहे, हीलिंग एनर्जीज, स्पिरिच्युअल पाथ, आयुर्वेद, प्राणायाम, व्यायाम हे खरं औषध आहे. त्याचा प्रत्येक जण स्वीकार करत आहे. स्वतःच्या विचारातून, संकल्पातून सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरवत आहे. जाणते, अजाणते, कळत, नकळत, शुद्ध व सकारात्मकच बोलत आहेत, जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रसार थांबत आहे. हा व्हायरस निष्क्रिय होत आहे. त्याची पुन्हा पुन्हा निर्मिती होणं थांबत आहे. ही रोगराईची परिस्थिती संपुष्टात येत आहे व पुढच्या येणाऱ्या सर्व लाटा थांबत आहेत. पृथ्वीवरील सर्व वातावरण शुद्ध होत आहे. आजपर्यंत जी नकारात्मकता निर्माण झालेली आहे पृथ्वी ग्रहावर, ह्या व्हायरसच्या निमित्ताने सर्व लोकांच्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. विचार, प्रत्येक व्यक्ती स्वतःशी करत असलेला विचार जो स्पंदन तयार करतो, तो विचार आता शुद्ध व सकारात्मक होत आहे. तर तुमचं संपूर्ण शरीर या फुलांच्या तेजस्वी पिवळ्या रंगाच्या शक्तीने भरा. तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचं घर, तुमची बिल्डिंग, तुमची सोसायटी, पुणे जिल्हा, पुणे शहर, महाराष्ट्र राज्य, भारत देश, संपूर्ण जग, संपूर्ण पृथ्वीचा गोल या फुलांनी भरून गेला आहे. त्याच्या तेजस्वी पिवळ्या रंगाने भरून गेला आहे. सगळ्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर होत आहे. सगळीकडे ही फुलं प्रेम पसरवत आहे. प्रेम जे फक्त सकारात्मक बघते, सकारात्मक ऐकते, सकारात्मक बोलते व सकारात्मकच विचार करते. त्या प्रेमाचा सर्वजण स्वीकार करत आहे.
तेजस्वी पिवळ्या रंगाने सगळीकडे संपन्न आरोग्य प्रस्थापित केलेलं आहे. प्रार्थना करा, हे हनुमान देवता, सगळीकडे जी रोगराईची परिस्थिती निर्माण झालेली आहे, भविष्यात पुन्हा हे संकट ओढावण्याची जी शक्यता आहे, ही आज मंगळवारच्या दिवशी आम्ही तुमच्या चरणी समर्पित. तुमचं सुरक्षा कवच आम्हाला सर्वांना प्रदान करा व अशा कुठल्याही रोगराईच्या परिस्थितीत अडकणं, त्यामुळे संकट ओढवणं, हतबल होणं, यापासून आम्हाला सुरक्षित ठेवा. या आजारासाठी योग्य ती आयुर्वेदिक औषधे, त्याचा प्रचार प्रसार व त्यांना सरकारकडून मान्यता प्राप्त होत आहे. यासाठी तुमची प्रकाश शक्ती तुम्ही पाठवा, तुमची कृपादृष्टी पाठवा. महाकाय विशाल हनुमान देवता, आपल्या ह्या पृथ्वीग्रहाला व त्यामध्ये आपण समाविष्ट आहोत त्या आपल्या सगळ्यांना शुभ आशीर्वाद देत आहेत. तेजस्वी निळ्या रंगाची प्रकाश शक्ती ते पाठवत आहेत. या संकटातून आपल्याला सुरक्षित ठेवत आहेत. जिथे जिथे जे जे योग्य निर्णय घेतले गेले पाहिजेत ते घेतले जात आहे. त्यांचा मंत्र म्हणूयात. ओम नमो हनुमते रुद्रावताराय वज्रदेहाय वज्रनखाय वज्रसुखाय वज्ररोमणे वज्रनेत्राय वज्रदंताय वज्रकराय वज्रभक्ताय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. प्रत्येक मंत्राबरोबर कोरोना व्हायरस अशा व्हायरसेसला निर्माण करणारी नकारात्मक शक्ती व भविष्यात असे रोगराईचे येणारे संकट हनुमान चरणी समर्पित करा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. सर्व पृथ्वीवरची नकारात्मकता तुमच्या ओंजळीत गोळा करा, मंत्र म्हणा आणि मग हनुमानाच्या चरणी ती समर्पित करा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोगाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली रोगराई, बिघडलेलं स्वास्थ्य, बिघडलेली जीवनाची घडी व अजूनही दृश्य अदृश्य त्याच्यापासून असणारे संभाव्य धोके ओंजळीमध्ये घ्या व मंत्र म्हणून झाल्यावर श्री हनुमानांच्या चरणी स्वाहा करा, समर्पित करा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रू संहारणाय सर्वरोगाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. पुढे संभाव्य जी काही कोरोनाची लाट आहे, त्याचं जे काही बदलून येणारं रूप आहे, त्याचे जे काही धोके आहे, हे भविष्यातले धोके, भविष्यातलं संकट तुमच्या ओंजळीत घ्या, मंत्र म्हणा आणि हनुमान चरणी समर्पित करा, जेणेकरून भविष्यातला धोका टळत आहे. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रू संहारणाय सर्वरोगाय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. हनुमानांच्या चरणी आपलं हे संकट आपण प्रदान केलं आहे, तेव्हा आपण निश्चिंत होऊया. शंख व घंटा नादामध्ये हनुमान चरणी स्वतःला विलीन करून टाकूया, या विश्वासाने की आता सगळं काही सुरळीत होणार आहे. हनुमान देवता सर्व स्तरावर आपले व समस्त मानव जातीचे, जीवसृष्टीचे, पृथ्वी ग्रहाचे संरक्षण करणार आहे.
बघा, सगळीकडे कसं छान, स्वास्थ्यपूर्ण, निरोगी वातावरण आहे. प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने आयुष्य जगत आहे. ईश्वरी मार्गाने आपलं आयुष्य व त्याचे निर्णय घेत आहे. पृथ्वीवरील ईश्वरी शक्ती जागृत झाल्या आहेत. भविष्यातील संभाव्य धोका संपुष्टात येत आहे. हे माझं आयुष्य आहे. हे जग माझं आहे. ही पृथ्वी माझी आहे. तिचं रक्षण मी करणार. मी आणि सुरक्षित राहणार. हा संकल्प प्रत्येक जण घेत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. परमेश्वराचे, चेतना शक्तीचे, हनुमान देवताचे, धरणी मातेचे, निसर्ग देवतेचे, डॅफोडिल फुलांचे मनापासून आभार माना. तुमच्या हृदयात प्रकाश, प्रेम, शांती आणि शक्ती साठवा. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशमुळे आकुंचित करा. शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. तिथे तिथे चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. आणि तुम्हाला जेव्हा संपूर्ण वाटेल तेव्हा हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा. धन्यवाद.